मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, आत्ताचे उपमुख्यमंत्री आणि आपले लाडके खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे साहेब आणि आपले लाडके आमदार राजेशजी मोरे साहेब, आपले लाडके जिल्हा प्रमुख गोपालजी लांडगे साहेब, डोंबिवली शहर शाखा, आपले माझे मित्र जनार्दन म्हात्रे, मी संजय पावशे, माझी पत्नी अपर्णा पावशे आणि शिवसेना शाखा यांच्या वतीने आम्ही विविध कार्यक्रम डोंबिवली पश्चिमेमध्ये शिवसेनेच्या माध्यमातून ठेवत असतो. 80% बाळासाहेबांची शिकवण, 80% समाजकारण, 20% राजकारण. गोरगरिबांची सेवा करणे हाच उद्देश आहे. दरवर्षी लोकांना काहीतरी आपल्या शाखेतनं भेटावा. आपल्या शाखेने काय दिलं त्याप्रमाणे दुसऱ्या शाखेने त्या गोरगरिबांना काहीतरी द्यावे ही शिकवण आमची आहे. लोकांना ॲडमिशन असो, लोकांना पोलीस स्टेशनचं काम असो, ॲम्ब्युलन्स असो, कोणाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असो, गोरगरिबांची सेवा, या सगळ्या सेवा करण्याचा मान आमची शाखा आम्हाला देते आणि आमच्या सगळ्या राजकीय नेत्यांकडून हे सगळं आम्ही शिकतो आणि काम करत असतो. आज आम्ही छत्र वाटपचा कार्यक्रम ठेवलेला आहे. सगळ्यांच्या एकामुळे काय होत नाही, सगळ्या कार्यकर्त्यांमुळे, आपल्या गावातील नागरिकांमुळे सगळे काम करू शकतो. सगळ्यांच्या प्रेरणेमुळे करू शकतो. तुमच्या लोकांचा आशीर्वाद आहे. पत्रकार बंधू असो, पोलीस स्टेशन असो, कल्याण डोंबिवली महानगरपालिका असो, जे जे काय लोक असतात ते आपल्याला हे सगळी विश्वास देतात आणि हा काम आपण करू शकतो. आज सगळेजण तुम्ही आमच्या कार्यक्रमाला उपस्थित झाले त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार आहे. लाडका कार्यकर्ते तुम्ही बघा ते भेटल्यानंतर सतत हसत संजय काय करतो, संजय काय चाललेलं आहे आणि एवढा चांगला कार्यकर्ता हा आपला शिवसैनिक आहे आणि तत्पर लोकांची सेवा. मोरे साहेब काय बोलले, संजय पावचे प्रयत्न करा आणि पावचे साहेबांना सुकृत नगर करण्यासाठी तिथे महानगरपालिकेमध्ये कला संधी द्यावी अशी आमची कोपरवासीयांच्या तर्फे, मोरे साहेब कोपरवासीयांच्या तर्फे आमची विनंती आहे. गडबड करू नका. सगळ्यांना छत्री वाटतं आणि गडबड करू नका. सर्वांना छत्र्या मिळतील. मोरे साहेब आमदार आणि कविता पवन मॅडम आहे त्यांच्यासाठी आपला आदर्श यंत्रणा व्यवस्थित आहे कळू द्या. तुम्ही गडबड करू नका.